नमस्ते. तर आज आपण हे जे महत्त्वाचे प्रश्न बघूया. त्यातला पहिला प्रश्न आहे, इतिहासाची साधने किती प्रकारची आहे? तर किती प्रकारची आहे? 3 प्रकारची आहे. दुसरा प्रश्न आहे, पुरातत्वीय साधनांमध्ये कोणाचा समावेश होतो? तर यामध्ये नाणी, शिलालेख, वास्तू या सर्व गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे डी आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. नंतर तिसरा प्रश्न बघूया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची स्थापना कोणी केली? तर इथे ऑप्शन आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम, जेम्स प्रिन्सेप, शॉन मार्शल, विल्यम जोन्स. तर आपला उत्तर आहे पहिला ए, अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी केलेला. ब्राह्मी लिपीचा उलगडा कोणी केला? तर तो केलेला आहे जेम्स प्रिन्सेप यांनी. नंतरचा प्रश्न आहे 5वा, वृत्तपत्र हे कोणत्या प्रकारचे ऐतिहासिक साधन आहे? ऑप्शन आहे भौतिक, लिखित, मौखिक, दृश्य. तर हे जे ऑप्शन क्रमांक बी आहे तो आपला उत्तर आहे. म्हणजे वृत्तपत्र हे लिखित प्रकारचे ऐतिहासिक साधन आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर 6वा प्रश्न बघूया, संग्रहालयाचे मुख्य कार्य काय आहे? तर वस्तुजतन, संशोधन, प्रदर्शन. तर वरील सर्व या सगळ्या गोष्टी म्हणजे वस्तूचे जतन, संशोधन, प्रदर्शन हे सगळं संग्रहालयाचे कार्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे. भारतातील पहिले संग्रहालय कुठे आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे. तर आपला ऑप्शन आहे सी, कोलकाता. कोलकात्याला भारतातील पहिले संग्रहालय होते, मात्र त्यानंतर ते दिल्लीला आणण्यात आलं. आधुनिक भारताचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचं आहे. काय आहे ते बघूया आपण. तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी मला कमेंट्स करा. ते नोट्ससुद्धा मी प्रोव्हाइड करायला तयार आहे. भारतातील पहिले संग्रहालय कुठे? तर मी इथे सांगितलं तुम्हाला, कोलकात्याला. नंतरचा प्रश्न, आधुनिक इतिहासाचा अभ्यास कशासाठी महत्त्वाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे सर्व, भूतकाळ जाणण्यासाठी, वर्तमान समजण्यासाठी, भविष्याचे नियोजन करण्यासाठी, वरील सर्व. 9वा प्रश्न बघूया, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर इंग्लंडला झाली. फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली? 1789ला झाली. अमेरिकेचे स्वातंत्र्य कधी मिळाले? 1776ला. भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? 1853ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885ला. महात्मा गांधी भारतात कधी आले? 1915ला. असहकार चळवळ कधी सुरू झाली? 1920ला. दांडी यात्रा कधी झाली? 1930ला. भारत छोडो आंदोलन कधी झालं? 1942ला. आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947ला. अशा प्रकारे आपण इथे हे पूर्ण म्हणजे जे क्वेश्चन्स आहेत ते बघणार आहोत. नंतरचा प्रश्न बघूया आपण. नंतरचा प्रश्न काय आहे? भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? आता बघितलं आपण 15 ऑगस्ट 1947. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950ला लागू झाले. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? 1945ला. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिसला आहे. हे लक्षात ठेवायचं. इतिहासाचे जनक कोण? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हेरोडोटस जो आहे तो इतिहासाचा जनक आहे, हे लक्षात ठेवायचं. भारताचे संविधान तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. इतिहास संशोधनात नाण्याचा अभ्यास काय म्हणून ओळखला जातो? तर नाणकशास्त्र म्हणून ओळखल्या जाते. शिलालेखाच्या अभ्यासाला काय म्हणतात? अभिलेखशास्त्र. अभिलेखशास्त्र. छायाचित्र कोणत्या प्रकारचे ऐतिहासिक साधन आहे? दृश्य साधन. भारतातील पहिला स्वातंत्र्य लढा कोणता मानला जातो? तर
1857चा जो लढा आहे, जो मेरठ येथून सुरुवात झाली होती, त्याला पहिला लढा समजला जातो. इतिहासाचा वैज्ञानिक अभ्यास का आवश्यक आहे, तर वस्तुनिष्ठ व सत्य माहिती मिळविण्यासाठी. इतिहास विषयाचा मुख्य उद्देश काय आहे, भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमान समजणे. आणि इयत्ता 10वी इतिहासातील सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे, तर घटनाक्रम, तारखा, व्यक्ती, संस्था आणि महत्त्वाच्या संज्ञांचा नियमित सराव. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपले इथे 30 प्रश्न पूर्ण झालेले आहे. तर तुम्हाला हे आवडलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.